RJ न्यूज 27 मराठी, सत्याच्या मार्गावर सर्वात पुढे। गटाचे अधिकृत उमेदवार तसेच पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार आशिष शेळके पाटील हे दोन्ही उभा आहेत। यांच्या प्रचारानिमित्त अभिषेकदादांच्या मातोश्री या प्रचारात आहेत आणि आशिषदादांच्या सौभाग्यवती याही प्रचारात आहेत। त्यानिमित्त त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार ताई। नमस्कार। आज आपला मुलगा अभिषेकदादा त्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच पदार्पण करत आहे। राजकारणामध्ये पदार्पण करत असताना स्वर्गीय काकासाहेब थोरात यांचा सहकाराचा वारसा, तसंच आनंददादा थोरात हे भीमा पाट्याचे माजी व्हाईस चेअरमन आणि समाजकार्यामध्ये अग्रेसर नेतृत्व असलेलं दौंड तालुक्यातलं एक उंजमी नेतृत्व, त्यांचा चिरंजीव अभिषेक थोरात हा पहिल्यांदाच राजकारणात येतोय। आई म्हणून आपली भूमिका काय असणार आहे त्याच्या बाबतीत? माझे सासरे स्वर्गवासी आमदार काकासाहेब थोरात आणि त्याचे वडील आनंददादा थोरात यांचा वारसा घेऊन तो समाजकार्य करत आहे। आणि यानंतर आशिष शेळके पाटील यांच्या सौभाग्यवती आपल्याबरोबर आहेत। ताई, आपण आपल्या पतिदेवतांकडून महिला भगिनींसाठी पंचायत समितीच्या योजना असतील, जिल्हा परिषदच्या योजना असतील, या कशा तुम्ही फॉलो करणार आहात? शासनाच्या माध्यमातून जो काही निधी येणार आहे, शिलाई मशीन असेल महिलांसाठी, शाळेच्या काही वस्तू असतील, तर तो सर्वसामान्य गोरगरीब महिलांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू। धन्यवाद। RJ न्यूज 27 मराठीसाठी दौंड तालुका प्रतिनिधी विकास साळुंके।